ते मी थांबा थांबा. कोणाचाही आत्माराम शांत होणं याच्यापेक्षा माझ्या रामाची मोठी पूजा दुसरी कुठली असणार आहे. भुकेल्याचा आत्मा शांत होणं म्हणजेच माझ्या रामाची तृप्ती आहे. पण महाराज, हा कोण कुठला भिकारी देवाच्या पूजेसाठी आणलेली सर्व फळे पक्वान्ने खाऊन बसला. मी दुसऱ्या पदार्थांची व्यवस्था करतो. नको, त्याची गरज नाहीये. आज माझ्या रामाला भावपूजा हवी आहे. महाराज, आपण तृप्त झाला असाल तर मी भावपूजेला सुरुवात करावी म्हणतो. करू या. राजा भद्रसेना, अरे मी रामभक्त तसा तूही रामभक्तच आहेस. आपलं उपास्य दैवत एकच, प्रभू रामचंद्र. या नात्याने आपण दोघं गुरुबंधू झालो. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुला हवा तो वर तू माग. प्रभो, बल भीमा, हनुमान राया, श्री प्रभू रामचंद्रांनी मला लाडका भक्त म्हटलं, यातच माझ्या जीवनाचं सार्थक झालंय. यापुढच्या आयुष्यात मला रामभक्ती करायची आहे आणि ती सावळी मूर्ती माझ्या हृदयात कोरून घ्यायची आहे, हीच माझी इच्छा आहे. राजा, राम भक्तीस तू अतिशय उच्च स्थानावर पोहोचलेला आहेस. तुला आयुष्यात कधीही काहीही कमी पडणार नाही. तुझी स्मृती चिरकाळ राहील. अजात शत्रू म्हणून तू प्रसिद्धीस पावशील. तरीही तुला काही इच्छा असेल तर तू अवश्य माग. मारुतीराया, हनुमंता, तुम्ही चिरंजीव आहात. अनादि अनंत काळ तुम्ही बघितलेला आहे, बघणार आहात. आज माझं निमित्त झालं आणि तुमचे पदस्पर्श या भूमीला झाला. माझ्या गायनानं तुमची भाव समाधी लागली. देवाच्या प्रेमात कसं आणि किती तल्लीन व्हावं याचं तुम्ही मूर्तिमंत उदाहरण आहात. आपल्याकडे माझी एकच प्रार्थना आहे. सांग राजा, तुझी काय इच्छा आहे ते माग. हनुमान राया, जिथं तुमची भाव समाधी लागली, जिथं तुम्ही राम भक्तीत तल्लीन झालात, हीच तुमची स्मृती चिरकाल इथं राहावी ही माझी इच्छा आहे. हे तुमचं रूप भक्तांना सर्व काळी दिसावं म्हणून तुम्ही सदा सर्वदा इथंच वास्तव्य करावं हीच माझी प्रार्थना आहे. राजा, अरे धनसंपत्ती, धनदौलत, स्वतःच्या अहिक सुखासाठी काहीही न मागता तू तुझ्या प्रजेकरता, जनतेकरता, या पृथ्वीवरल्या मानवजाती करता काहीतरी मागितलं. धन्य आहे तुझी. राजा, तू निष्काम कर्मयोगी आहेस.
मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुला तुझ्या प्रजेला काहीही कमी पडणार नाही. या भूमीवर सदैव सुख नांदेल. या भूमीला माझा पदस्पर्श झालेला आहे, त्यामुळे ही भूमी अत्यंत पवित्र आणि पावन झालेली आहे. या भद्रकुंडात जे भक्त स्नान करतील ते भयमुक्त रोगमुक्त होतील. या भूमीमध्ये जे ध्यानधारणा करतील त्या भक्तांना भावसमाधीचा आनंद प्राप्त होईल आणि तुझ्या रामभक्तीची आळवणी ऐकू येईल. राजा, तुझ्या इच्छेप्रमाणे मी या ठिकाणी चिरकाळ भावसमाधी अवस्थेत राहतो. माझ्या माग तुझं नाव अजरामर होण्यासाठी ह्या मारुतीला भद्रसेनाचा भद्रा मारुती असं संबोधले जाईल. देव जय देव जय देव. या भूमीवर सदैव सुख नांदेल. या भूमीला माझा पदस्पर्श झालेला आहे, त्यामुळे ही भूमी अत्यंत पवित्र आणि पावन झालेली आहे. या भद्रकुंडात जे भक्त स्नान करतील ते भयमुक्त रोगमुक्त होतील. या भूमीमध्ये जे ध्यानधारणा करतील त्या भक्तांना भावसमाधीचा आनंद प्राप्त होईल. पवन पुत्र हनुमान की जय हनुमान बोलो जय हनुमान, राम भक्त बोलो जय हनुमान.